मौजे खोलगाडगा येथील शेत रस्ता खुला करून देण्याची रिपब्लिकन युवा सेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी. मौजे खोलगाडगा तालुका जिंतूर येथील मागासवर्गीय शेतकऱ्यांचा अडवलेला शेतरस्ता बायपांदन रस्ता 48 तासांच्या आत पोलीस बंदोबस्तात खुला करण्यात यावा. कर्तव्यात गंभीर कसूर करणाऱ्या व मागासवर्गीय महिलांशी अरेरावी बाय अपमान करणाऱ्या तहसीलदार जिंतूर यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्यात यावे. या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या वतीने आज दिनांक 27 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले आहे. येत्या 2 दिवसात जर योग्य ती कारवाई न झाल्यास रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. मी पत्र दिलेलं आहे. माननीय तहसीलदार मॅडम यांच्याकडे वेळोवेळी चक्रा मारून देखील शेत रस्त्याचा वहिवाटीप्रमाणे असलेला रस्ता हा काही गावगुंडांनी अडवल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतीमध्ये शेतीची कामे करण्यासाठी शेती कसण्यासाठी जाण्यास अडसर निर्माण होता. अनेक वेळा संबंधिताकडून महिलांना मारहाण करणे किंवा महिलांना शस्त्राचा धाक दाखवणे, शेतमजुरांना धमकावणे अशा पद्धतीचे उपक्रम सुरू होते. या निषेधार्थ आम्ही माननीय तहसीलदार जिंतूर यांच्याकडे नुकतंच आंदोलन देखील केलेलं आहे. परंतु त्यांनी आमच्या आंदोलनाला देखील केराची टोपली दाखवल्याने हा लाईफ अँड लिबर्टी अर्थात जीवन जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने येत्या 48 तासांमध्ये सदर प्रकरणात कार्यवाही न झाल्यास जिंतूर तालुक्यातील खोडगाडगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे तीव्र असे लोकशाही मार्गाने रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने भोंबाभोंब आंदोलन करणार आहोत. याची प्रशासनाने नोंद घ्यावी यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची भेट घेतलेली आहे. सदरच्या प्रकरणामध्ये येत्या 48 तासामध्ये जर कार्यवाही झाली नाही, शेत रस्ता मोकळा झाला नाही, माननीय तहसीलदार मॅडम यांनी महिलांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात कार्यवाही झाली नाही, तर रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिंतूर तालुक्यातील खोलगाडगा येथील किमान 200 शेतकऱ्यांच्या उपस्थितीत इथे अर्धनग्न तीव्र बोंबाबोंब आंदोलन आम्ही करणार आहोत. कधीपासून चालला आहे प्रकार? हा प्रकार प्रशासनाने 2012ला हा रस्ता वेळोवेळी मोजणी करून दिलेला आहे. त्यानंतर किमान 4 वेळा मोजण्या झालेल्या आहेत. प्रशासनाने आदेशित देखील केलेला आहे की हा शेतरस्ता मोकळा करून द्या. परंतु संबंधित गैर अर्जदार हे गुंड प्रवृत्ती व राजकीय पार्श्वभूमीचे असल्या कारणाने तहसीलदार मॅडम ह्या कार्यवाही करण्यासाठी घाबरत आहेत. सांगा. आम्हाला शेताची वाट अडवली, आमचे लेकरं बाळ जायला घालायचे पडायले त्या वाटेनं. आमचं तारं लावलेले तर देखून दोघांनं आम्हाला जाता येईन, मथऱ्या माणसाच्या वाटेनं जाता येईन. कधीपासून आहेत तुम्ही तिथे राहायला? आम्ही लई तिथे आहेत, पूर्वीचेच बरं. आहेत. मग काय म्हणतायत ते समोरचे लोक, काय करतायत? आम्ही रस्ता देत नाहीत म्हणतात. बरं, हो, मग ह्याची तक्रार केलेली आहेत का तुम्ही याच्या पहिले? तक्रार काय नाही केली पाहिजे. आता केली. बरं, ठीक आहे, ओके.